सीईटीचा निकाल लागला आहे आणि त्यानंतर आता अनेक इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणारे सगळे विद्यार्थी कॉलेजच्या शोधात असतात. मात्र ही प्रोसेस, ॲडमिशनची जी प्रोसेस असते ती अत्यंत कठीण असते. सीईटीच्या वेबसाईटवर जाऊन सगळे मुलं कॉलेज शोधत असतात. त्यांच्या मार्कानुसार त्यांना कोणतं कॉलेज लागेल या सगळ्याबाबतची माहिती घेत असतात. मात्र ही वेबसाईट कुठेतरी मोठी आणि सगळ्या एक सेंट्रल लेवलची असल्यामुळे त्यात माहिती शोधणं अनेकदा कठीण जातं. हीच माहिती सोप्या पद्धतीनं आपल्या कॅम्पस कनेक्ट या पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते कॅम्पस कनेक्टचे हे दोघंही माझ्यासोबत आहेत. साधारण रवींद्र मुरुमकर सर आहेत जे PICTचे प्रोफेसर आहेत आणि दीपक भोसले सर आहेत ते एंटरप्रेनर आहेत. साधारण कॅम्पस कनेक्ट याने सगळ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन घेणाऱ्या सगळ्या स्टुडंट्सला हे सोप्या पद्धतीनं सगळी माहिती उपलब्ध करून देणार आहेत. काय नेमकं कॅम्पस कनेक्ट? बऱ्याच वेळा काय होतं, मी आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर असल्यामुळे माझे रिलेटिव्ह असतील किंवा माझे फ्रेंड्स आहेत किंवा जे ओळखीचे लोक आहेत जे सोसायटीमध्ये राहतात, तर ते किंवा माझ्या नातेवाईकाच्या माध्यमातून आलेले असे बरेच लोक मला दरवर्षी विचारतात की कोणती ब्रांच ही ट्रेंडिंग आहे, कोणती ब्रांच घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज कोणते चांगले आहेत. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर MSCET ही जी एक्झाम आहे त्याच्या माध्यमातून जवळजवळ 65% जागांचं ॲडमिशन होतं महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजचं. तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, काही अनएडेड कॉलेज आहेत, काही जे कॉलेज आहेत ते ॲफिलिएटेड आहेत, काही ऑटोनॉमस आहेत. तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे युनिव्हर्सिटी आहेत महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्यामुळे बऱ्याच अंशी म्हणजे पॅरेंटला म्हणा किंवा त्यांच्या मुलांना हे माहिती नसतं की कोणत्या युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा त्यांना त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर ॲफिलिएशन कोणत्या कॉलेजला आहे, त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेजला कोणत्या ब्रांच आहेत किंवा त्या ब्रांचेसचा कट ऑफ किती असतो, मग मला मिळालेले जे पर्सेंटेज आहेत त्याच्यानुसार मला ॲडमिशन मिळेल किंवा नाही मिळेल. तर हे त्या पालकांना आणि मुलांना नेहमी शंका असतात. तर मी यांना बऱ्याच लोकांना गायडन्स दरवर्षी देतो, जवळजवळ 50 ते 100 लोकांना. पण यावर्षी मी ठरवलं की जर आपण एखादं पोर्टल बनवलं की त्याच्या माध्यमातून हे फक्त माझ्या ओळखीचेच कशासाठी पण अख्ख्या महाराष्ट्रातले ज्यांना गरज आहे ते सगळे लोक हे वापरू शकतील. तर आम्ही हे कॅम्पस पोर्टल नावाचं जे पोर्टल बनवलेलं आहे, तर ते बेसिकली PICTच्या मुलांकडून इंटर्नशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर GDB लर्निंग बरोबर ह्याला एक प्रोफेशनल लुक दिला. आणि आता हे पोर्टल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कट ऑफ पाहू शकता मागच्या वर्षीचे. त्याच्यानंतर तुम्हाला समजा ब्रांच एखादी घ्यायची असेल की कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्यायची, तर याच्यासाठी टॉप इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट. तर हे बेस्ड ऑन लास्ट इयर्स कट ऑफ. तर ह्या गोष्टीला असं जर तुम्ही सांगितलं तर हे अनेकांना कळणार आहे. आपण त्यांच्याकडनं डेमो बघूया या वेबसाईटचा कसा आहे साधारण. तर ही अशी आपली कॅम्पस कनेक्टची वेबसाईट आहे. तर campusconnectapp.com या नावाने तुम्हाला ती ॲक्सेस करता येईल ऑनलाईन. तर याच्यामध्ये हे जे तुम्हाला मेनू दिसतात हे आपले फीचर्स आहेत. आता तुम्ही जर CETच्या साईटवर गेलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळतीलच CETच्या साईटला. पण त्याच्यामध्ये काय होणार की सपोज मला आता जर पाहायचं असेल तर हे मागच्या वर्षीचे कट ऑफ आहेत ज्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज मेल फिमेल, कारण फिमेलला 30% रिझर्वेशन आहे, प्लस OBC, SC, ST, VJ, NT 1, 2, 3 अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. प्लस स्पेशल कॅटेगरी आहेत ज्याच्यामध्ये तुमचं मिलिटरी एक्स सर्व्हिसमॅनसाठी असेल किंवा त्याच्यानंतर ऑर्फन आहे, EWS आहे, TFWS आहे, अशा बऱ्याच कॅटेगरीज आहेत. तर या केसमध्ये हे सगळं शोधणं आणि हे कोड मला वाटत नाही की पालक किंवा विद्यार्थ्यांना माहिती असतील आणि त्यांना समजतील. तर हा त्याच्यातला एक मूळ डिफिकल्टी आहे. हे खूप मोठी डेटा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचं ज्याचं MST CET थ्रू ॲडमिशन होतं. तर तेच आपण ह्या कॅम्पस कनेक्टला सिम्प्लिफाय केलं आहे. आता ब्रांच वाईज कट ऑफ म्हणजे मला जर स्पेसिफिक ब्रांचचा कोणत्याही कॉलेजचा जर कट ऑफ पाहायचा असेल तर सगळ्यात पहिलं मला माहिती हवं की युनिव्हर्सिटी. या डॉक्युमेंटमध्ये मला युनिव्हर्सिटी कळत नाही. पण जर मी इथे आलो तर मी पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या युनिव्हर्सिटी आहेत. आता मला समजा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पाहायचं असेल तर मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तर मला पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची मला एक लिस्ट मिळेल. आता याच्यामध्ये जर मला एखादं पर्टिक्युलर कॉलेज शोधायचं असेल की त्याचे कट ऑफ काय आहेत तर मी त्याच्यामध्ये जे पण कीवर्ड टाकेल, सपोज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी,
तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत, तर ह्या फक्त त्या कॉलेजच्या ब्रांचेसच येतील इकडे. म्हणजे मला इथून बरीच माहिती मिळाली की महाराष्ट्रात युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत, त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेज कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये ब्रांचेस कोणते आहेत. आता मी जेव्हा कम्प्युटर इंजिनिअरिंगला जातो तर मला याच्यामध्ये बरेचसेच ऑप्शन मिळतात. म्हणजे मी एकतर जेंडर वाईज मेल फिमेलचं पाहू शकतो किंवा माझी एखादी पर्टिक्युलर कॅटेगरी असेल, मी ओपन कॅटेगरीचं असेल तर मी ओपन कॅटेगरीचं बघेन. आता हे आहेत होम युनिव्हर्सिटी. 3 टाईपने ऍडमिशन मिळतं. एक असतं होम युनिव्हर्सिटी, एक असतं तुमचं स्टेट, एक असतं अदर. होम म्हणजे काही 12th बोर्ड ज्या तुमच्या डिव्हिजनल बोर्ड असेल तर ती तुमची होम युनिव्हर्सिटी पकडली जाते. आणि एखादा त्याला 70% रिझर्व आहे. एखादा मुलगा जर बाहेरच्या डिस्ट्रिक्टमधला असेल, त्याला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये यायचं असेल तर त्याला तो 30% मध्येच अप्लिकेबल असतो. म्हणून अदर युनिव्हर्सिटीचं मेरिट नेहमी हाय लागतं होम युनिव्हर्सिटीपेक्षा. आता मला होम युनिव्हर्सिटीचं आहे, मला चेक करायचं आहे. जेव्हा मी सर्च करतो तेव्हा मला इथे होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ दिसतो. हे तुम्ही पाहू शकता की PICTचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा पर्सेंटाईल 99.67 आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ, आणि क्लोजिंग रँक हे 706 आहे ऑल महाराष्ट्र. तर हे जे आहे हे मला पाहता येतं. आता मला उद्या दुसऱ्या कॅटेगरीचं पाहिजे असेल, सपोज मेल आहे आणि OBC आहे, तर तो बघू शकतो मी इथे 99.55. मला जर फिमेलचा पाहायचं असेल मी इकडे जाऊ शकतो. मी सगळ्या ह्याच्यासाठी पाहू शकतो, म्हणजे प्रत्येक कॅटेगरी आणि जेंडरसाठी. आता मला सपोज ब्रांच दुसरी बघायची असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि ह्याच्यामध्ये फिमेल आहे आणि NT3 आहे. साधारण तुमचं जे माहिती आहे ती त्यात फिल करायची आणि तुम्हाला मिळालेल्या मार्कानुसार ते बघायचं. इथे मागे गेलं तर एक टॉप कॉलेजेस पण दिसतंय मला. टॉप ब्रांच कॉलेज त्याचं काय आहे? अच्छा, तर टॉप ब्रांच वाईज कॉलेज म्हणजे काय की बऱ्याच वेळा मुलांना माहिती नसतं की मला कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम की मला कम्प्युटर मिळत नाहीये, माझं मेरिट थोडं कमी आहे, मला पर्सेंटाईल कमी मिळालेत. मग त्या केसमध्ये मुलांना हे समजत नाही की कम्प्युटरच्या रिलेटेड कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत. हे आपलं याच्यामध्ये पहिलं सगळ्यात मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे. आता समजा मी कम्प्युटर जर ह्याच्यातून सिलेक्ट केलं तर इथे वेगवेगळ्या ब्रांचेसचं आपण ग्रुपिंग केलेलं आहे. म्हणजे कम्प्युटर आणि त्याच्याशी रिलेटेड ब्रांचेस, कोर ब्रांच आणि बाकी रिलेटेड ब्रांचेस. म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्या रिलेटेड ब्रांचेस, तसं सेम मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, हा प्रत्येक याच्यासाठी आपण केलेलं आहे. आता जेव्हा मी कम्प्युटर सिलेक्ट करतो तेव्हा मला त्याच्या रिलेटेड ब्रांचेस सगळ्या मिळतात. ही लिस्ट सुद्धा 24 ते 25 आहे. तर बऱ्याच पालकांना एक असतं माहिती की मला कम्प्युटर करायचंय पण त्यांचं पर्सेंटाईल नाहीये. मग जेव्हा प्रिफरन्स लिस्ट भरायची असते ऑप्शन फॉर्म भरताना तेव्हा त्यांना हा प्रॉब्लेम येतो की कम्प्युटर तर मिळत नाही, आता काय करायचं. तर इथे त्यांना कम्प्युटर बरोबर AIDS, IT, AIML किंवा तुमचं नुसतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम्स, ह्या सगळ्या सायबर सिक्युरिटी, IoT, ह्या सगळ्या स्पेशलाइज ब्रांचेस आहेत. आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये AI आहे, स्पेशलायझेशन, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, हे बऱ्याचशाच ब्रांचेसचे ऑप्शन त्यांना ओपन होतात. आता आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे ह्या सगळ्यासाठी कॉन्टॅक्ट केला किंवा किती विद्यार्थ्यांनी वापरला डेटा, काय सांगतो? आतापर्यंत मॅडम आमच्याकडे जवळजवळ 2,500 ते 3,000 विद्यार्थी या माध्यमातून लॉग इन करून डेटा ऍक्सेस करतात आणि बेसिकली त्यांचे प्रेफरन्सेस याच्यामधून कळतात. आता पुढचा एक जो फीचर आहे त्याची खूप मोठी डिमांड आमच्याकडे येते की सर मला प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, तर ते कशा पद्धतीने करता येईल किंवा काय करता येईल. तर आता त्याची गरज नाही आहे, अजून त्याला थोडा वेळ आहे. CETचा एकदा GR आल्यानंतर जे काही बेसिकली यावर्षी किती ब्रांचेस वाढतात, कमी होतात, काय होतं, त्याच्यानंतर आम्हाला ती ऑब्व्हियसली ती मेकॅनिझम उभी करता येईल आणि ती ओपन होईल. आणि विशेषतः म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पालकाला किंवा विद्यार्थ्याला पुण्यामध्ये येऊन त्या कॉलेजेसची एवढी इन्फॉर्मेशन घ्यायची गरज नाहीये, ट्रॅव्हल करायची गरज नाहीये, इथं राहण्याची गरज नाहीये. तुम्हाला ॲट अ फिंगर टिप तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते विच इज व्हेरी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. आणि इतकं सोपं असताना आणि अगेन इट इज फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे इथे कुठेही तुम्हाला चार्जेस भरायचे नाही, ते जास्त महत्वाचं आहे. आणि जो किचकट डेटा आहे डोमेन एक्सपर्टनी तो एक्सप्लेन केलेला आहे आणि आमच्यासारख्या कंपनीने तो बिल्ड केलेला आहे. याच्यामध्ये एक सिंपल जर वाक्य जर बघितलं ना तर वी आर जस्ट सिम्प्लिफाईंग द ऍडमिशन प्रोसेस. तर हे कॅम्पस कनेक्टचा मोठा उद्देश आहे. आणि इट्स नॉट ओनली फॉर इंजिनिअरिंग, आम्ही पुढे जाऊन त्याच्यामध्ये फार्मसी येतोय. साधारण मी तेच विचारणार होते, हे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तर सोपं आपण केलंय, पण MBAचे विद्यार्थी असणार आहे, त्याच्यानंतर नीटचे काही विद्यार्थी असतील, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पण असं पोर्टल तयार करतो. मॅडम डोमेन एक्सपर्ट्स अवेलेबल करून आपण त्यांच्याकडनं ही जी प्रोसेस आहे ते आम्हाला ते एक्सप्लेन करतील. आणि पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे जे काही इश्यूज आहेत किंवा प्रश्न आहेत, डाऊट्स आहेत, ते याच्यामध्ये ते सिम्प्लिफाय कसं करता येईल ते 100% आपण प्रत्येक डोमेनला करतोय. नॉट ओनली इंजिनिअरिंग,
तुम्ही फार्मसी घ्या, ॲग्रिकल्चर घ्या, मॅनेजमेंट घ्या, उद्या लॉ आलं तरी करता येईल. इवन ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे उद्या जर कट ऑफ्सची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर ग्रॅज्युअली आपण कॅम्पस कनेक्टवरती ते घेऊन येतोय. कॅम्पस कनेक्टचा हाच अर्थ आहे की तुमचे जे ड्रीम कॉलेजेस आहेत ते तुम्हाला कनेक्ट करून देणं आणि ते सिम्प्लिफाय वेने कनेक्ट करून देणं. आणि अगेन इट इज फ्री ऑफ कॉस्ट. साधारण आपण बघितलं तर कॅम्पस कनेक्ट ही वेबसाईट सगळ्या विद्यार्थ्यांना कामात येणार आहे. त्यांची ॲडमिशनची जी प्रोसेस क्लिष्ट होती ती आता सोपी होणार आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.